गुढीपाडवा होऊन गेलेला आहे. आपलं नवीन वर्ष चालू झालेलं आहे. सर्वात प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघूया की हे नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे, तुमच्यासाठी काय मेसेजेस आहेत. त्या ब्रह्मांडाला, त्या युनिवर्सला थँक्यू बोला आणि बघूया की नवीन वर्ष चा मेसेज, संदेश तुमच्यासाठी काय आहे. द डेथ, क्वीन ऑफ कप्स. हे नवीन वर्ष ना बेसिकली तुम्हाला कदाचित थोडंसं कठीण वाटू शकतं. ओके, किंवा त्याची ॲटलीस्ट सुरुवात तरी थोडीशी कठीण वाटू शकते. कारण ह्या वर्षामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन स्टेज तुमची होणार आहे. म्हणजे लाईफमध्ये काही गोष्टी अशा घडणार आहेत ज्याच्यामुळे तुम्ही लिटरली चेंज होणार आहात कम्प्लीट. म्हणजे कम्प्लीटली तुम्हाला असं वाटेल मागे वळून बघितल्यावर की ही मी आहे, हे मी अचीव केलं आहे एवढं. पण तो जो प्रवास आहे ना, तो कधीही सोपा नसतो. त्या प्रवासामध्ये कदाचित तुम्हाला तुमची जी स्वतःची माणसं आहेत, सो कॉल्ड तुम्ही ज्यांना म्हणता की ही माझी माणसं आहेत, त्यांच्यापासून तुम्ही दूर जाल. तुमचे व्ह्यूज मॅच नाही होणार. काही क्लोज फ्रेंड्स आहेत ते तुमच्यापासून लांब जाऊ शकतात. कारण जेव्हा तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं तेव्हा तुम्हाला काही गोष्टी अचानक कळणं स्टार्ट होतं की कोणत्या गोष्टी माझ्यासाठी चांगल्या आहेत आणि कोणत्या नाही. आणि त्याच्यावर जेव्हा आपण ॲक्शन घ्यायला लागतो की हे मला सोडून द्यायला पाहिजे, तो प्रवास कधीही डिफिकल्ट असतो आणि तो प्रवास तुमच्यासाठी तसा असणार आहे. ओके, जी व्यक्ती सतत फक्त आणि फक्त लोकांचा विचार करायची किंवा त्यांना कसं वाटेल त्यांचा पहिले मी विचार करून चालते, ती व्यक्ती अचानक आता चेंज होणार आहे आणि तुम्हाला आता स्वजागृती येणार आहे की लाईक मी माझ्यासाठी कोण आहे, हे जे आयुष्य आहे हे माझं आहे, मी माझ्यासाठी जगणार आहे का नाही की आयुष्यभर मी लोक जे सांगतात की त्यांना आवडलं म्हणून मी केलं, त्यांना नाही आवडत म्हणून मी नाही करत आहे, ह्याच प्रकारे चालणार आहे. ही तुम्हाला स्वजागृती येणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची एक नवीन सुरुवात होणार आहे, एक न्यू बिगिनिंग होणार आहे आणि तुम्ही लाईफमध्ये एक एक म्हणतात ना सेटल एनर्जीजमध्ये राहणार आहात की तुम्हाला फरक नाही पडणार की कोण आहे कोण नाही आहे. ओके, खूप प्रॅक्टिकल होणार आहात. तुम्ही स्वतःला पुढे ठेवाल कोणतेही डिसिजन्स घ्यायच्या पहिले की ठीक आहे, मी तुमचंही करेल, मी रिस्पॉन्सिबिलिटीज करायला नाही नाही म्हणत आहे, पण मी सगळ्यात पहिले मी मला ठेवणार. जॉब करायचा आहे, मी घरची सगळी कामं करून जाईल, पण मी जॉब करणार. हे जे तुमचं म्हणणं आहे ना, ते मांडायला तुम्ही शिकणार आहात. तर स्वतःसाठीच क्लॅप करा, कारण तुमच्यामध्ये ही जागृती होणं